2026 मकर संक्रांती हा दिवस फक्त तिळगुळाचा नाही, हा दिवस आहे मोठ्या आकाशीय बदलाचा. संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो तो दिवस, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस. म्हणूनच आपल्या शास्त्रात या दिवसाला इतकं महत्त्व दिलं गेलंय. महाभारतातील भीष्म पितामह आठवतात? इतका मोठा योद्धा, पण त्यांनीही देहत्यागासाठी उत्तरायणाची वाट पाहिली. कारण हा काळ ऊर्ध्वगतीचा मानला जातो. आता थोडं ज्योतिषीय याविषयी समजून घेऊया. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून आपण 14 जानेवारी या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतो. मकर राशीचा स्वामी शनी. शनी म्हणजे कर्म, शिस्त, संयम आणि सूर्य म्हणजे तेज आणि आत्मविश्वास. संक्रांत आपल्याला काय शिकवते, तर चांगल्या गोष्टी करा, प्रगती करा, पण अहंकार ठेवू नका. मोठे बना, पण जमिनीवर पाय ठेवा. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी काही साधे पण प्रभावी उपाय करा. लवकर उठा, सूर्योदयापूर्वी स्नान आटपून पाण्यात थोडे काळे तीळ आणि लाल फुलं टाकून सूर्याला अर्घ्य द्या. काळे तीळ, तिळगुळ, उबदार कपडे असे हे सर्व दान सत्पात्र व्यक्तीला जरूर करा. हे केवळ दान नाही, हे आपल्या कर्मांना शुद्ध करतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा फक्त सणाचा वाक्प्रचार नाही, हा जीवन मंत्र आहे. त्यामुळे आयुष्यात गोड बोलण्याचा प्रयत्न करा. संक्रांत म्हणजे स्वतःला सुधारण्याची संधी, नकारात्मकता सोडायची संधी. ज्यांना आपल्या आयुष्यात सकारात्मक सुरुवात करायची असेल, त्यांच्यासाठी हा अतिशय शुभ दिवस आहे. तुम्ही संक्रांतीला काय विशेष करता, कमेंटमध्ये नक्की सांगा.